पुण्यामध्ये पावसाचा फटका बसलाय पोलीस भरतीला। संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे। पुणे ग्रामीण इथे मैदान आणि शारीरिक तसंच मैदानी चाचणी हे घेण्यासाठी वातावरण योग्य नसल्याने निर्णय घेण्यात आलाय। संततधार पाऊस आणि त्याचा फटका हा पोलीस भरतीला बसलेला आहे। मैदानी चाचणी किंवा आरोग्य संदर्भातल्या चाचण्या घेण्यासाठी आवश्यक ती स्थिती नसल्याने भरती पुढे ढकलण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकं काय कारण प्रामुख्याने पाहायला मिळतंय ही भरती पुढे ढकलावी लागली आहे? पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचं जे कार्यालय आहे त्याच्या समोरच ते मैदान आहे। ते मैदान लाल मातीचं आहे। लाल मातीच्या मैदानावरती ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला तो चिखल होतो, तो बराचसा भाग निसरडा बनतो। त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू होत असतानाच राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की जिथे कुठे अडचण होईल त्या ठिकाणची भरती प्रक्रिया ही संस्थगित करावी आणि नवीन तारखा जाहीर कराव्या। त्याप्रमाणे पुणे पोलीस अधीक्षकांनी हवामान विभागाने जो रेड अलर्ट दिलेला आहे तो लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया पुढे ढकललेली आहे। त्याची नवीन तारीख ते सांगणारच आहेत। 9 ते 11 जुलै या दरम्यान ही सगळी भरती प्रक्रिया होणार होती। मुख्यत्वे त्याचं कारण पाऊसच आहे। पावसामुळे येणाऱ्या उमेदवारांना होणारा त्रास, आरोग्यविषयक ज्या चाचण्या करायच्या आहेत त्याच्या प्रिपरेशनसाठी उपलब्ध नसलेलं मैदान, ह्या 2-3 गोष्टीमुळे पुणे पोलीस अधीक्षकांनी ही भरती प्रक्रिया पुढे ढकललेली आहे। आणि माझ्या माहितीनुसार आणखी 2-3 जिल्ह्यामध्ये पण अशी परिस्थिती आहे। नक्कीच पुन्हा ही पोलीस भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल याबद्दल काही माहिती देण्यात आली आहे? असं तारीख त्यांनी दिलेली नाहीये, कारण सध्या हवामान विभागानं पुढच्या 24 तासाचा अलर्ट दिलाय। सुदैवानं तो अलर्ट दिल्यानंतर कुठेही पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीये। त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल असं दिसतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।